नमस्कार मित्रांनो, मी सुमेध घेऊन आलो आहे तुमच्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 PYQ डिस्कशन. ह्यापूर्वी आपण 11 प्रश्न बघितले होते. आज बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 12. चला तर बघूयात प्रश्न क्रमांक 12 कुठला आहे. प्रश्न क्रमांक 12 तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. बघा प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे आयोजन केले होते, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली? बघा आपल्याला हवामान बदल ह्या घटकावर प्रश्न विचारलेला आहे. हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न, आपल्याला दोन प्रश्न थेटपणे दिसत आहेत. आता हे जे प्रश्न आलेले आहेत हे SDG आणि MDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, हे जे आपले चॅप्टर्स आहेत किंवा हे जे आपले घटक आहेत त्या घटकांमधून विचारलेले आहेत. तर ह्या प्रश्नामध्ये विचारले आपल्याला COP21 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 ही परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती आणि त्या परिषदेमध्ये हा जो काही पॅरिस करार झालेला आहे त्याची वाटाघाटी करण्यात आली आणि स्वीकारली. बघा मित्रांनो, जिथे पॅरिस कराराची वाटाघाटी स्वीकारण्यात आली किंवा ती वाटाघाटी करण्यात आली तर ती कुठे होऊ शकते बरं? जिनिव्हा नाही, न्यूयॉर्क नाही, क्योटो नाही, ती कुठे होणार? पॅरिसमध्येच होणार. जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कराराची वाटाघाटी होत असेल तर त्याच ठिकाणी त्या कराराचं ते ठिकाण असतं. म्हणजेच पॅरिस करार जिथे झाला, कारण त्याला नावच दिलेले आपण पॅरिस करार, मग तो कुठे होणार? पॅरिस ह्या ठिकाणी होणार. म्हणून COP21 ही जी काही 2015 साली झाली होती ती पॅरिस या ठिकाणी झाली होती. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर पॅरिस हे बरोबर आहे. बघा आता मित्रांनो, आपल्याला हे जे काही प्रश्न विचारलेले आहेत, आता COP21 विचारले तर आपल्याला एखाद्या वेळेला COP20 पण विचारू शकतात. तर COP21 2015 साली झालं तर COP20 किती झालेलं असणार? 2014 साली झालेलं असणार. आणि COP20 हे जे काही झालेलं आहे ते आपलं झालेलं होतं पेरू ह्या ठिकाणी. पेरू ह्या ठिकाणी COP20 झालेलं होतं. आता COP21 हे 2015चं होतं. आता सुरू आहे आपले 2026. तर 2026ची जी काही COP असणार आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज जी काही असणार आहे ती कुठे होणार आहे? तर त्याचं ठिकाण पूर्वीपासूनच आपल्याला युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क फॉर कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज UNFCC ही पूर्वीच जाहीर करते. 2026ची COP जी होणार आहे ती COP असणार आहे 31 आणि ती होणार आहे तुर्की ह्या ठिकाणी 2026ची. मग आता 2025ची कुठे झाली होती? तर 2025ची जी काही होती ती COP30 होती. ती कुठे झाली होती आपली? ती आपली झाली होती ब्राझील ह्या ठिकाणी. मग आता 25ची COP30 झालेली होती. मग भारतामध्ये काय झालेलं आहे का? तर यस, भारतामध्ये पण झालेलं आहे. भारतामध्ये COP8 झालेली आहे, जी 2002 साली पार पडली होती. ती पार पडली होती भारतातील नवी दिल्ली ह्या ठिकाणी. तर ह्या अशा काही COP ज्या आहेत त्या महत्त्वाच्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. इथं आपल्याला क्योटो दिलेला आहे. क्योटोमध्ये पण एक करार झाला होता ज्याला की क्योटो प्रोटोकॉल म्हणून ओळखलं जातं. ही जी काही क्योटो प्रोटोकॉलची COP होती ती COP होती 3 नंबरची. COP3 ती पार पडली होती 1997ला. आणि हे क्योटो हे जापान मधील एक ठिकाण आहे. ह्या ठिकाणी हा करार पार पडला होता. क्योटो करार कुठे पार पडला होता? तर तो क्योटो ह्या ठिकाणी. पॅरिस करार कुठे पार पडला होता? तर पॅरिस ह्या ठिकाणी. आतापर्यंत न्यूयॉर्कला एकही COP झालेली नाही, त्याच्यामुळे हे उत्तर येऊ शकणार नाही. तर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर असणार आहे आपलं पॅरिस, पर्याय क्रमांक C. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आपण थांबूया तिथे. थँक्यू.